नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा पहिला टप्पा काल जे आहे लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। मग अनेकांचा प्रश्न होता की आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही किंवा तुम्ही सांगताय की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले, मग आमच्या खात्यामध्ये का जमा झालेले नाही, यामागचे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही कारण सांगणार आहे। पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। म्हणजे जर तुम्हाला 65 वर्षे 1 महिना जरी झाला तरी मात्र या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे पैसे खरंच जमा झालेले आहे की नाही तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा कोणतीही बँक असेल, फोनपे असेल, तर त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही। तर आमच्या खात्यामध्ये 5 जुलैला जे आहे पैसे जमा झालेले आहेत पहिल्या टप्प्याअंतर्गत, आणि आज दुसरा टप्पा जे आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेकांच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशी पैसे आले, पण काहींच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशी सुद्धा पैसे आलेले नाही पात्र असून सुद्धा। मग त्यांना पैसे कधी मिळणार, तर आज मिळणार आहे। लक्षात ठेवा, आज दुसरा टप्पा तुम्हाला जे आहेत मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। यामध्ये बघू शकता 5 जुलैला आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जून महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा मिळालेला होता, आणि यामध्ये बघू शकता 1500 रुपये अकाउंटमध्ये जमासुद्धा झालेले होते। तर पहिल्या टप्प्याअंतर्गत काहींना मिळाला, काहींना मिळाला नाही। तर आज दुसरा टप्पा असेल, काल पहिला टप्पा होता, आज दुसरा टप्पा असेल। उर्वरित सर्व जे महिला आहेत, लाभार्थी महिला आहेत 21 ते 65 वयोगटातील, त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज जे आहे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।